विद्यार्थी मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मागच्या 2 ऑनलाईन तासिकेमध्ये आपण अर्थशास्त्र या विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकंदरीत वर्णित केलेल्या पाठ्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपण माहिती बघितली होती. आज आपल्याला अर्थशास्त्र या पाठ्यक्रमात दिलेल्या पहिल्या प्रकरणावर प्रकर्षाने आज या ठिकाणी आपल्याला लक्ष घालायचे आहे. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आजच्या या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. आता यामध्ये स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र याबाबत इत्थंभूत माहिती, विस्तृत चर्चा या प्रकरणामध्ये दिलेली आहे. तर सर्वप्रथम आपण हा जो ब्ल्यू कलरचा जो कॉलम आहे यामध्ये आठवून पाहूया असं म्हटलेलं आहे की 11वीच्या वर्गात निरनिराळ्या व विविध प्रकारच्या अर्थतज्ञांनी ज्या व्याख्या अर्थशास्त्रीय पद्धतीने ज्या प्रकट केल्या होत्या त्यांचा अभ्यास आपण मागच्या वर्षी केलेला आहे. यावर्षी या प्रकरणात जी प्रस्तावना दिलेली आहे, एक बघा, हा एक चित्र दिलेला आहे ज्यावर मी रेड रिमार्क केलेला आहे. त्यामध्ये एक इंडस्ट्री, एक मोठा प्रकल्प दिलेला आहे. त्या प्रकल्पामध्ये एक मोठी इमारत दिलेली आहे. त्या इमारतीमध्ये त्या प्रकल्पाचं काम चालू आहे, म्हणजे निर्माणाचं काम चालू आहे, मॅन्युफॅक्चरिंगचं काम, उत्पादनाचं काम चालू आहे. आणि या चित्राच्या माध्यमातून आपल्याला असं निदर्शनास येते की उत्पादन प्रक्रिया आणि ज्याला आपण म्हणू, ही जी उत्पादन प्रक्रिया आहे ही विद्युत वाहिनीच्याद्वारे या प्रकल्पाला लागणारा जो प्रमुख घटक आहे विद्युत वाहिनी, याच्या माध्यमातून कच्च्या मालाला पक्क्या मालामध्ये परावर्तित करण्याकरिता या विद्युत वाहिनीचा उपयोग कारखानदार इथे करताना आपल्याला दिसेल. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण सर्वप्रथम या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राच्या परिचयामध्ये जेव्हा आपण लक्ष केंद्रित करू तर प्रामुख्याने आपल्याला प्रस्तावना जी दिलेली आहे या प्रस्तावनेवर आपण या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करूया. प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे की आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या 2 मुख्य शाखा आहेत. म्हणजे ॲडव्हान्स इकॉनॉमिक्स ज्याला आपण म्हणू, आधुनिक अर्थशास्त्र जे म्हणू, या आधुनिक अर्थशास्त्राच्या 2 प्रमुख शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. या 2 शाखांमध्ये आधुनिक अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम, आधुनिक अर्थशास्त्राचा इत्थंभूत माहिती ही त्यामध्ये वर्णित आहे. आता सूक्ष्म म्हणजे काय? सूक्ष्म म्हणजे लहान किंवा दशलक्षावा भाग ही संज्ञा मायक्रस या ग्रीक शब्दापासून आलेली आहे. म्हणजे पहिले आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे की सूक्ष्म म्हणजे काय. सूक्ष्म म्हणजे सूक्ष्मातील सूक्ष्म घटक, अत्यंत बारीक, अत्यंत सूक्ष्म, तीक्ष्ण, म्हणजे दशलक्षाचा दशलक्षावा भाग म्हणजे शेवटचा भाग, म्हणजे तो इतका सूक्ष्म आहे, इतका मायक्रो आहे, इतका छोटा आहे की तो दिसायला सदृश नाही, किंबहुना अदृश्य आहे. तर अशा अदृश्य घटकाला पाहण्याकरिता आपल्याला सूक्ष्मदर्शी यंत्राचा वापर करून, जसं आपण सायन्समध्ये
एखाद्या अदृश्य घटकाला दृश्य करण्याकरिता, त्याला पाहण्याकरिता ज्या पद्धतीने सूक्ष्मदर्शी यंत्राचा वापर करून आपण अदृश्य वस्तूला दृश्य म्हणून जेव्हा पाहतो, त्याच पद्धतीने आधुनिक अर्थशास्त्राचे जे दोन प्रमुख घटक आहे, एक सूक्ष्म अर्थशास्त्र व दुसरं स्थूल अर्थशास्त्र. तर आपण इथे अभ्यास करतो आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या करताना प्रस्तावनेमध्ये आपल्याला असं निदर्शनास येते की आधुनिक अर्थतज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राला अशा पद्धतीने संबोधित केलेले आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे सूक्ष्मातील सूक्ष्म भाग किंवा दशलक्षावा भाग म्हणजे शेवटचा भाग म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. आता ही जी व्याख्या प्रचलनात आली, अनुभवात आली, तर ही ग्रीक एक देश आहे, एक राष्ट्र आहे. जगात दोन संस्कृती फार प्राचीन आहे, एक भारताची संस्कृती आणि एक दुसरी ग्रीक, ज्याला ग्रीस या नावाने सुद्धा आपण ओळखतो, संबोधित करतो. तर ग्रीक या संस्कृतीपासून मायक्रस या शब्दाची उत्पत्ती झाली, या शब्दाची निर्मिती झाली आणि मायक्रस या शब्दापासूनच आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची संज्ञा आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं या ठिकाणी दिलेलं आहे स्थूल अर्थशास्त्र. स्थूल म्हणजे मोठा, जो दृश्यास आपल्याला सहज येईल. आता स्थूल अर्थशास्त्राची उत्पत्ती ग्रीक या संस्कृतीपासून मॅक्रोसचं स्पेलिंग MAKROS, मॅक्रोस, आणि मायक्रसचं MIKROS. म्हणजे मायक्रस म्हणजे सूक्ष्म आणि मॅक्रोस म्हणजे स्थूल. स्थूल म्हणजेच मोठा भाग, मोठा भाग म्हणजे जो सहज दृष्टीस पडेल, जो सहज नजरेमध्ये येईल. तर या ठिकाणी मॅक्रस या ग्रीक शब्दापासून स्थूल अर्थशास्त्राची संज्ञा आपल्याला दृष्टीस आलेली आहे. या शब्दाचा वापर, कोणत्या शब्दाचा वापर? मॅक्रस या शब्दाचा अथवा स्थूल अर्थशास्त्र या शब्दाचा वापर सर्वप्रथम 1933 मध्ये ऑस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थतज्ञ ज्यांचं नाव आहे रॅग्नर फ्रिश यांनी मॅक्रस किंवा स्थूल अर्थशास्त्राचा या शब्दाचा वापर सर्वप्रथम केलेला आपल्याला दिसतो. म्हणजेच मॅक्रस अर्थात स्थूल अर्थशास्त्र अर्थात मोठ्यात मोठा भाग या संज्ञेची सर्वप्रथम चर्चा किंवा वापर किंवा उपयोग नॉर्वेजियन अर्थतज्ञ ज्यांचं नाव रॅग्नर फ्रिश असं आहे, त्यांनी इसवी सन 1933ला या मॅक्रस स्थूल अर्थशास्त्र संज्ञेचा सर्वप्रथम वापर केलेला आहे. या ठिकाणी आपण प्रस्तावना पाहिलेली आहे. आता आपल्याला पुढे जायचं आहे अर्थशास्त्राच्या मुख्य शाखा. मुख्य शाखामध्ये दोन शाखा आहेत, एक आहे सूक्ष्म आणि दुसरं आहे स्थूल अर्थशास्त्र. एक हिरव्या रंगाचं या ठिकाणी आपल्याला एक कॉलम दिलेला आहे. या कॉलममध्ये अर्थतज्ञ दिलेले आहे, त्या अर्थतज्ञांचं नाव, त्यांनी केलेलं कार्य, त्या कार्याबद्दल त्यांना गौरवान्वित केलेलं पुरस्कार, याबद्दल आपल्याला या कॉलममध्ये माहिती प्राप्त करून घ्यायची आहे. आता यात दिलेलं आहे तुम्हाला माहीत आहे का, म्हणजे आपल्याला हे माहीत करून घ्यायचं आहे आणि परीक्षेच्या वेळेस जेव्हा आपल्याला याविषयी प्रश्न विचारले जातील तेव्हा आपल्याला त्यावर उत्तर द्यायचं आहे. तर समजून घेऊया सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. तर हा पहिला कॉलम, यामध्ये दिलेला आहे की रॅग्नर अँटन किट्टिल फ्रिश, म्हणजेच रॅग्नर फ्रिश. आपण एवढं मोठं नाव जरी नाही लिहू शकलो
फक्त रॅग्नर फ्रिश म्हणून सुद्धा जर आपण उपयोग केलं या नावाचं, तरी परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला ते कन्सिडरेबल आहे, म्हणजे स्वीकारण्यायोग्य आहे. तर रॅग्नर फ्रिशचं या ठिकाणी एक फोटो दिलेला आहे. त्यांचा जन्म इसवी सन 1895 आणि त्यांचा मृत्यू 1973ला झालेला आहे, असं या कॉलममध्ये संबोधित केलेलं आहे. नॉर्वेचे अर्थमिती व अर्थशास्त्राचे ते तज्ज्ञ होते. नॉर्वे नावाचा एक देश आहे. त्या देशामध्ये त्यांचा 1895ला जन्म झालं आणि 1973ला त्यांचं मृत्यू झालं. या ठिकाणी त्यांना 1969 साली अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार जॅन टिम्बरजेन सोबत प्राप्त झाला. म्हणजे 1969ला दोन महान लोकांना नोबेल पुरस्कारांनी पुरस्कृत केल्या गेलं होतं, सन्मानित केल्या गेलं होतं. त्यामध्ये पहिलं नाव आहे रॅग्नर फ्रिश आणि दुसरं नाव आहे जॅन टिम्बरजेन. या दोघांनाही यांच्या स्मृतीमध्ये, यांच्या स्मरणार्थ या दोघांनाही अर्थशास्त्र या विषयामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल फार मानाचा, फार सन्मानाचा असा एक जो पुरस्कार दिला जातो, ज्याला नोबेल पुरस्कार म्हटल्या जाते, या नोबेल पुरस्काराचे मानकरी म्हणून सुद्धा रॅग्नर अँटन किट्टिल फ्रिश यांना सन्मानित केलं गेलं होतं 1969 साली. अर्थमिती शास्त्रामध्ये गणितीय प्रारूपे व संख्याशास्त्रीय तंत्रे यांचा वापर अर्थशास्त्रीय सामग्रीच्या आणि सिद्धांताच्या विश्लेषणासाठी करण्यात येतो. म्हणजे रॅग्नर फ्रिश यांनी जी अर्थशास्त्रीय पद्धत शोधली होती, त्याला आपण साधारणपणे अर्थमिती असं म्हणूया. या अर्थमितीमध्ये त्यांनी गणितीय प्रारूपे व संख्याशास्त्रीय तंत्रे यांचा वापर अर्थशास्त्रीय सामग्रीच्या आणि सिद्धांताच्या विश्लेषणासाठी केला होता. म्हणजे रॅग्नर फ्रिश यांनी गणितीय व सांख्यिकीय अर्थशास्त्रीय सामग्री म्हणून अर्थशास्त्राला सहज समजून घेण्यासाठी उपयोगित केला होता. म्हणजे गणितीय पद्धत, सांख्यिकीय पद्धत या दोन्ही पद्धतीचे जनक म्हणून आपण रॅग्नर फ्रिश यांना या ठिकाणी स्वीकार करू शकतो. त्यानंतर रॅग्नर फ्रिश यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनांची सर्वप्रथम मांडणी केली. रॅग्नर फ्रिश यांनी गणितीय व सांख्यिकीय पद्धतीचं तर पुरस्कार केला आहे, परंतु त्यासोबत त्यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनाची मांडणीसुद्धा सर्वप्रथम केली आहे. त्यांच्या व्यापार चक्रावरील लेखांमध्ये सर्वप्रथम वैयक्तिक उद्योग व उत्पादकांच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटले. लक्ष द्या, इथे रॅग्नर फ्रिश यांनी सूक्ष्म अर्थशास्त्रीय किंवा अर्थशास्त्रीय सामग्री गोळा करताना, संकलित करताना सांख्यिकीय व गणितीय पद्धतीचं ज्याप्रमाणे स्वीकार केलं, त्याचप्रमाणे असं म्हटलं जाते की अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या संकल्पना सर्वप्रथम मांडण्याचं अलौकिक कार्यसुद्धा रॅग्नर फ्रिश यांनी केलेलं आहे. जसे त्यांनी एक लेख लिहिला होता, आर्टिकल ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणू, त्याचं नाव काय होतं? व्यापार चक्र. हे अंडरलाईन केलेली आहे.
तर या व्यापार चक्रावरील लेखामध्ये त्यांनी सर्वात प्रथम वैयक्तिक उद्योग म्हणजे इंडिव्हिज्युअल, ज्याला आपण म्हणू कॉर्पोरेट सेक्टर, इंडिव्हिज्युअल बिझनेस, इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट व उत्पादकाच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटले आणि समग्र अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाला स्थूल अर्थशास्त्र म्हटले. लक्ष द्या. तर रॅग्नर फिश यांनी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे? वैयक्तिक उद्योग व वैयक्तिक उत्पादक यांच्या संपूर्ण अभ्यास करण्याच्या प्रक्रियेला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. कोणत्या लेखमध्ये? त्यांनी लिहिलेल्या व्यापार चक्र या लेखमध्ये. लक्षात येते आहे? वैयक्तिक उद्योग किंवा वैयक्तिक उत्पादक याच्या सूक्ष्मातिसूक्ष्म अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाला म्हणजे समग्र म्हणजे संपूर्ण, टोटल बाजारपेठेतील संपूर्ण अर्थचक्राचं, अर्थव्यवस्थेतील संपूर्ण ग्राहक, संपूर्ण विक्रेते, संपूर्ण उत्पादक या सर्वांचं संपूर्ण अभ्यासक्रम म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. अशा दोन वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी व्यापार चक्र या लेखामध्ये रॅग्नर फिश यांनी जी सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या दोघांबाबत जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्या आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. पुढे आपल्याला एक तिसरा कॉलम या ठिकाणी दिसतो आहे. मी थोडं याला मोठं करेल. तुम्हाला माहीत हवं. आता आपल्याला या कॉलममध्ये काय अभ्यासायचं आहे? सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल, म्हणजे याची हिस्ट्री काय आहे, याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, कशाची? सूक्ष्म अर्थशास्त्राची. या कॉलममध्ये विशेष करून आपल्याला अभ्यासायची आहे. तर लक्ष द्या. सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण प्रथम विकसित केले गेले असून हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. म्हणजे काय म्हटलेलं आहे यामध्ये? सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण हे प्रथम काय केल्या गेले? डेव्हलप केल्या गेले, पहिलेच विकसित केल्या गेले. सूक्ष्मलक्षी म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रीय आर्थिक विश्लेषण, याला पहिलेच काय केल्या गेलेलं आहे? आपल्या स्तरावर विकसित केल्या गेलं, डेव्हलप केल्या गेलं. नंतर याला पारंपरिक म्हणजे कल्चरल दृष्टिकोन याला दिलं, पारंपरिक दृष्टिकोनाची झालर याला जोडल्या गेली. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की पहिले त्याला पारंपरिक स्वरूप नाही दिलं, तर पहिले त्याला काय केलं गेलं? विकसित केल्या गेलं. विकसित केल्या गेल्यानंतर त्याला पारंपरिक दृष्टिकोन त्याला प्रदान केल्या गेलं. या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ किंवा सुरुवात सनातनवादी म्हणजे एकदम प्राचीनकालीन, पुरातनवादी, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडात झालेला दिसतो. लक्ष द्यायचं इथे आपल्याला. या विश्लेषण पद्धतीचा म्हणजे सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धत, सूक्ष्म अर्थशास्त्र. लक्षात येतोय? सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धतीचा सर्वात आधी सुरुवात किंवा वापर कोणी केलेला आहे? सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी केलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. कोणी केलेला आहे? सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ. कशाचं? सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ, सुरुवात किंवा वापर. यात
सनातनवादी अर्थतज्ज्ञांमध्ये प्रामुख्याने आपण नाव घेऊ शकतो. एक आहे ॲडम स्मिथ, दुसरे आहे डेव्हिड रिकार्डो, तिसरे आहे जे.एस. मिल इत्यादी अर्थतज्ज्ञांचा सनातनवादी अर्थतज्ज्ञ म्हणून आपण उल्लेख करू शकतो. म्हणजे ॲडम स्मिथ जे सनातनवादी अर्थतज्ज्ञ आहे, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल या तिघांनीही सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या म्हणजे त्यांच्या कालखंडामध्ये सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धतीचा काय केलेलं आहे, पहिले त्याला विकसित केल्यानंतर त्याला पारंपरिक दृष्टिकोनाचा त्याला स्वरूप देऊन त्याचा सर्वात प्रथम वापर केलेला आपल्याला दिसते. यानंतर आपल्याला नवसनातनवादी अर्थतज्ज्ञांवर लक्ष द्यायचं आहे. सनातनवादीमध्ये आपण किती अर्थतज्ञ पाहिले? 3. एक आहे ॲडम स्मिथ, दुसरे आहे डेव्हिड रिकार्डो, तिसरे आहे जे.एस. मिल. यांनी काय केलेलं आहे या ठिकाणी? सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धतीचं प्रारंभ, सुरुवात, वापर सर्वप्रथम केलेली आहे. असं आपल्याला इतिहास या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा इतिहास पाहताना, त्याची पार्श्वभूमी पाहताना, त्याची वाटचाल पाहताना आपल्याला निदर्शनास येते. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ. पहिले कोण आहे? प्राध्यापक मार्शल. यांनी काय केलं आहे? सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचे काम केले. मार्शल यांनी काय केलेलं आहे? सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचं काम केलेलं आहे. सनातनवाद्यांनी काय केलं? सूक्ष्मलक्षी आर्थिक पद्धतीला प्रारंभ केलं. कोणी? ॲडम स्मिथ असतील, जे.एस. मिल असतील, डेव्हिड रिकार्डो असतील. आलं लक्षात? हे तीनही अर्थतज्ञ सनातनवादी आहे. नवसनातनवादी अर्थतज्ञामध्ये कोण येत आहे? प्राध्यापक मार्शल. यांनी काय केलेलं आहे? सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धतीला लोकप्रिय, लोकांपर्यंत पोचवण्यामध्ये आणि या पद्धतीला लोकप्रियता मिळवून देण्यामध्ये प्रामुख्याने यांचा सहभाग आहे, यांचं कार्य या ठिकाणी आहे. प्राध्यापक मार्शल यांचा अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ मध्ये प्रकाशित झाला. म्हणजे प्राध्यापक मार्शल हे नवसनातनवादी अर्थतज्ञ आहेत. त्यांनी सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण पद्धतीला लोकप्रिय करण्याचं काम केलं. तर प्राध्यापक मार्शल यांनी जो अर्थशास्त्रीय ग्रंथ लिहिला, ज्याचं नाव काय आहे? अर्थशास्त्राची मूलतत्वे. हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. कोणता ग्रंथ आहे? अर्थशास्त्राची मूलतत्वे. कोणत्या इसवी सनला लिहिलेला आहे? 1890 हा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेला आहे. कोणता ग्रंथ? अर्थशास्त्राची मूलतत्वे. कोणी लिहिलेला आहे? नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर मार्शल यांनी. इतर अर्थशास्त्रज्ञ सुद्धा नवसनातनवादी या पिढीमध्ये येणारे आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक पिगू, जे.आर. हिग्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन इत्यादी शास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासामध्ये ज्याप्रमाणे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे, ज्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ प्रकाशित करून सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकास, त्याचे वेगवेगळे पैलू त्यामध्ये प्रकाशित केलेले आहे. त्याचप्रमाणे सूक्ष्म अर्थशास्त्राला विकसित करण्यासाठी, याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे अन्यही प्राध्यापक मार्शलप्रमाणे नवसनातनवादी अर्थतज्ञ आहे, ज्यांचं प्रामुख्याने आपण नाव घेऊ शकतो. प्राध्यापक पिगू, जे.आर. हिग्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन या अर्थशास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे? सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासामध्ये अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आहे, हे आपल्याला
माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल आपल्याला बघायची आहे. यापूर्वी आपण काय पाहिलं? सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. आता आपल्याला काय बघायचं आहे? स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. तर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उत्क्रांती अगोदर स्थूल अर्थशास्त्र हा दृष्टिकोन अस्तित्वात होता. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे स्थूल अर्थशास्त्र अभ्यास पद्धतीच्या नंतर उदयास आलेली पद्धत आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र विश्लेषण पद्धतीच्या आधी स्थूल अर्थशास्त्र विश्लेषण पद्धत अस्तित्वात होती. अर्थातच स्थूल अर्थशास्त्राच्या उत्क्रांतीनंतर त्यामध्ये झालेल्या आमूलाग्र बदलानंतर स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यास पद्धतीमध्ये विश्लेषण पद्धतीमध्ये झालेल्या विकासानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र पद्धत अस्तित्वात आली, अंमलात आली. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्राला ऐतिहासिक वारसा, ऐतिहासिक पार्श्वभूमी ही जुनी आहे असं या ठिकाणी आपल्याला नमूद केलेलं पाहिजे. 16व्या व 17व्या शतकात व्यापारवादी विचारवंतांनी मर्चंटलिस्ट्स अर्थात राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केले आहे. लक्षात घेतलं पाहिजे. आपण स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल पाहतो आहे. स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल अशी आहे की स्थूल अर्थशास्त्राचा उगम स्थूल अर्थशास्त्र विश्लेषण पद्धती सूक्ष्म अर्थशास्त्र विश्लेषण पद्धतीच्या पूर्वीपासून प्रचलनात होती, अभ्यासात होती, व्यवहारामध्ये होती. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यास पद्धतीच्या विकासानंतरच सूक्ष्म अर्थशास्त्र विश्लेषण पद्धत अंमलात आली. तर याला वारसा कधीचा आहे? इसवी सन 16व्या व 17व्या शतकामध्येच स्थूल अर्थशास्त्र पद्धत ही अंमलात होती, अस्तित्वात होती. याचा पुरस्कार कोणी केला होता? व्यापारवादी विचारवंतांनी, मर्चंटलिस्ट्स ज्याला आपण म्हणतो. त्यामध्ये या व्यापारवादी विचारवंतांनी 2 प्रमुख विषय यामध्ये घेतले होते, ज्यावर मी टीक केलेली आहे. एक राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय संपत्ती. या 2 संकल्पनेचे विश्लेषण या व्यापारवादी विचारवंतांनी स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल विशद करताना नमूद केलेली आहे. 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा, म्हणजे फ्रेंच विचारवंत फिजिओ सेरेरी यांनी यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनांचे विश्लेषण केलेले आहे. तसेच शासनाला म्हणजे सरकारला ज्या शिफारसी केल्या व धोरणे सुचविली ती स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावर होती. तसेच सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ, प्राध्यापक रिकार्डो, प्राध्यापक J.S. मिल यांच्या सिद्धांताचाही राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय संपत्ती यांची चर्चा केलेली आहे. लक्ष द्यायचं आपल्याला या ठिकाणी. स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. यामध्ये स्थूल अर्थशास्त्र हे इसवी सन 16व्या व 17व्या शतकातच व्यापारवादी विचारवंतांनी याचा पुरस्कार, याचा समर्थन केलेला दिसतो आहे. आलं लक्षात? प्रामुख्याने व्यापारवादी विचारवंतांनी स्थूल अर्थशास्त्राच्या विषयामध्ये 2 प्रमुख गोष्टी यामध्ये वर्णित केलेल्या आहेत. ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती. या दोन्ही संकल्पनेचे विश्लेषण व्यापारवादी विचारवंतांनी इसवी सन 16व्या व 17व्या शतकामध्ये प्रकाशित झालेल्या या अग्रलेखामध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय संपत्ती याचे विश्लेषण या ठिकाणी केलेले आहे. त्यानंतर 18व्या शतकात निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा, जे फ्रेंच विचारवंत आहे, निसर्गवादी विचारवंत कोणत्या देशातून मोडतात? फ्रेंच या देशातून, या संस्कृतीतून. त्यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती या संकल्पनेचे विश्लेषण केलेले आहे. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न आणि त्या देशाची राष्ट्रीय संपत्ती.
जर आपण व्यापारवादी विचारवंताचा विचार केला किंवा फ्रेंच विचारवंत किंवा निसर्गवादी विचारवंतांचा विचार केला तर त्या दोघांनीही, म्हणजे व्यापारवादी विचारवंत असो की निसर्गवादी विचारवंत असो, या दोन्हीही विचारवंतांनी, या दोन्हीही विचारशैलींनी काय केलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय संपत्ती या दोन प्रमुख गोष्टींचा अंतर्भाव, समावेशन स्थूल अर्थशास्त्र अभ्यास पद्धतीमध्ये केलेला आहे. त्यानंतर या संकल्पनांचे काय केलेले आहे, विश्लेषण केलेले आहे. तसेच सरकारला ज्या शिफारसी केल्या व जी धोरणे सुचविली ती स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावर होती. म्हणजे सरकार चालवण्याकरिता सरकारला काही सल्लागार नियुक्त करावे लागतात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असेल, राष्ट्रीय व्यापारिक, उद्योजक, अर्थतज्ञ, हे जे सल्लागार असतात, अर्थशास्त्रीय सल्लागार, तर या सल्ल्यांमध्ये, या ओपिनियनमध्ये ज्या शिफारसी अर्थतज्ञांनी सुचविल्या सरकारला स्थिर करण्याकरिता, सरकारच्या बाबत जनतेच्या मनामध्ये विश्वास उत्तेजित करण्याकरिता, वाढवण्याकरिता, तर त्यामध्ये शिफारसी कशाच्या होत्या, याच राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्ती अर्थात स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावर जे विश्लेषण केले गेले त्याच विश्लेषणाच्या शिफारसी व धोरण सरकारला सुचवल्या गेल्या होत्या. त्या कशाच्या आधारावर होत्या, स्थूल अर्थशास्त्राच्या आधारावर. म्हणजे स्थूल अर्थशास्त्र हे सरकारला एक मार्गदर्शक म्हणून सुद्धा उपयोगी आणि उपयुक्त ठरते. तसेच नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक ॲडम स्मिथ, प्राध्यापक रिकार्डो, प्राध्यापक J.S. मिल यांच्या सिद्धांताचा राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय संपत्ती यांची सुद्धा चर्चा केलेली आहे. म्हणजे नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असो, निसर्गवादी विचारधारा असो किंवा व्यापारवादी विचारधारा असो, या तीनही विचारधारेनी केवळ आणि केवळ राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय संपत्ती या दोन प्रमुख घटकांची चर्चा स्थूल अर्थशास्त्राच्या मुख्य विषयामध्ये केलेली आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राचा दोन मुख्य विषय कोणकोणते आहे, एक राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय संपत्ती. परंतु त्यांचे समग्र विश्लेषण हे सूक्ष्मलक्षी विश्लेषणात मिसळून एकत्र केलेले दिसते. कशाचे समग्र विश्लेषण, राष्ट्रीय संपत्ती व राष्ट्रीय उत्पन्न या दोघांचे विश्लेषण काय केलेले आहे, सूक्ष्मलक्षी म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विश्लेषणामध्ये मिश्रित करून, त्यात संमिश्र करून या ठिकाणी काय केलेलं आहे, एकत्रीकरण त्याचं केलेलं दिसतो. त्यांच्या सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाने 1930च्या जागतिक महामंदीपर्यंत अर्थशास्त्राच्या जगात राज्य केले. म्हणजे जगात 1929 ते 1930 पर्यंत जागतिक महामंदीचं वर्ष होतं. जसं आज रोजी कोरोनाचं जसं थैमान संपूर्ण जगामध्ये संक्रमित झालेलं आहे, या कोरोनामध्ये संपूर्ण जग हे थांबलेलं आहे, संपूर्ण अर्थव्यवस्था, संपूर्ण अर्थचक्रे ही थांबलेली आहे. या थांबलेल्यामुळे या अर्थचक्राच्या थांबले असल्या कारणाने संपूर्ण अर्थविश्व हे काय झालेलं आहे, कोसळलेलं आहे. जगामध्ये आज आपण पाहतो आहे सोन्याचे भाव हे 52,000 प्रतितोळापेक्षा अधिक गेलेले आहे. म्हणजे हे अर्थव्यवस्थेसाठी ही चांगली आणि पोषक गोष्ट नाही. ही अर्थव्यवस्थेसाठी एक प्रकारची मारक किंवा एक ज्याला आपण म्हणू चुकीची गोष्ट आहे. तसेच 1930ला जेव्हा जागतिक महामंदी
पूर्ण जगातल्या अर्थव्यवस्थेमध्ये माजलेली होती, तेव्हा त्या जागतिक महामंदीमध्ये दोन विचारधारा, एक राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय संपत्ती, या दोन्ही कशाशी निगडीत होत्या? स्थूल अर्थशास्त्र, समग्रलक्षी विश्लेषण पद्धत. समग्रलक्षी विश्लेषण पद्धत म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र अभ्यास विषय पद्धत. या स्थूल अर्थशास्त्रीय अभ्यास विषय पद्धतीच्या माध्यमातूनच जागतिक महामंदीचे विश्लेषण करण्यात आले होते. जागतिक महामंदीनंतर लॉर्ड जॉन मेनॉर्ड केन्स म्हणजेच लॉर्ड केन्स यांचे पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हा जो ग्रंथ किंवा हे जे पुस्तक 1936 मध्ये प्रकाशित झालं, त्यामध्ये लॉर्ड केन्स यांनी काय म्हटलेलं आहे? आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने केला. लक्षात घ्या, 1930 पर्यंत जागतिक वैश्विक महामंदी होती. 1930 नंतर लॉर्ड केन्स यांनी एक अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता, अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याकरिता एक प्रोत्साहन म्हणून, एक मोटिवेशन म्हणून एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचं नाव काय होतं? पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत. काय होतं? पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत. हे प्रसिद्ध केल्यानंतर त्यांनी हे कोणत्या साली प्रसिद्ध केला होता? इसवी सन 1936ला. यामध्ये लॉर्ड केन्स यांनी काय म्हटलेलं आहे? आर्थिक समस्यांचा अभ्यास समग्रलक्षी विश्लेषण पद्धतीने त्यांनी केला होता. म्हणजे कोणकोणत्या आर्थिक समस्या जागतिक महामंदीच्या काळामध्ये प्रकर्षाने जाणवल्या? बेरोजगाराची स्थिती कशी होती? मंदीची स्थिती असल्यामुळे बाजारामध्ये पैसा नव्हता, वस्तूच्या किमती ज्या होत्या खालावल्या असताना सुद्धा कोणी त्याला मागणी करत नव्हतं. म्हणजे जे जे आर्थिक समस्या, जे जे आर्थिक प्रश्न व्यवहारामध्ये प्रकर्षाने जाणवले, त्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण 1936ला लॉर्ड केन्सनी लिहिलेला जो ग्रंथ होता पैसा, व्याज व रोजगार विषयक सिद्धांत, यामध्ये त्यांनी संपूर्ण अभ्यास त्या आर्थिक समस्येचा, त्या आर्थिक विश्लेषणाचं केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. त्यामुळे समग्रलक्षी दृष्टिकोनाच्या विकासाचे श्रेय हे लॉर्ड केन्स यांनाच दिले जाते. म्हणजे समग्रलक्षीय दृष्टिकोन म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्याची पद्धत किंवा स्थूल अर्थशास्त्राचा पुरस्कार, स्थूल अर्थशास्त्राचा विकास, या पद्धतीचं श्रेय, विकास करण्याचं श्रेय केवळ आणि केवळ कोणाला दिलं पाहिजे असं म्हटलं गेलेलं आहे? लॉर्ड केन्स यांना दिलं गेलं पाहिजे. म्हणजेच लॉर्ड केन्स हे प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्र अभ्यास पद्धतीचा विकास, लोकप्रिय आणि त्याला लोकाभिमुख करण्यामध्ये त्यांचा प्रामुख्याने सिंहाचा वाटा होता असं म्हटलं तर वावगं होणार नाही. लॉर्ड केन्स यांच्या व्यतिरिक्त माल्थस, विक्सेल, वॉलरा, आयर्विंग फिशर इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान दिलेले आहे. म्हणजे स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यास पद्धतीचं ऐतिहासिक वारसा, ऐतिहासिक पार्श्वभूमी, इतिहासावर जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की 1929-30 मध्ये जागतिक वैश्विक महामंदी जेव्हा माजली, त्या जागतिक वैश्विक महामंदीला निपटारा करण्यासाठी, त्याचं संपूर्ण अभ्यासाचं विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र पद्धत ही फार मोलाची आणि उपयोगी ठरली होती. त्यानंतर 1930च्या नंतर लॉर्ड केन्स यांनी पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हा जो ग्रंथ 1936 मध्ये लिहिला होता, हा ग्रंथ लिहिण्यामागे त्यांचा एकच विषय होता, आर्थिक समस्यांचा संपूर्णतः त्याचा सर्वकष अभ्यास करणे व त्यावर विश्लेषण मांडणे. ज्याचं फायदा असा झाला की महामंदीचं कन्व्हर्शन, महामंदीचं रूपांतरण सामान्य बाजारपेठ निर्माण करण्यामध्ये त्याचा फायदा झाला. आणि या पद्धतीला विकसित करण्याचं श्रेय, या पद्धतीला अर्थात स्थूल अर्थशास्त्रीय अभ्यास पद्धतीला विकसित करण्याचं श्रेय प्रामुख्याने लॉर्ड केन्स यांना जाते. आणि लॉर्ड केन्स यांच्यासोबतच याच अर्थात
स्थूल अर्थशास्त्र अभ्यास पद्धतीला विकसित करण्यामध्ये जसं सिंहाचा वाटा लॉर्ड केन्स यांचा आहे, तसंच माल्थस असेल, विक्सेल असेल, वालरा असेल, आयर्विंग फिशर असेल इत्यादी अर्थशास्त्रज्ञांचे सुद्धा स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचे योगदान आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. आज आपण विद्यार्थी मैत्रिणींनो इथपर्यंतच आपण आजचा आपण आपली ऑनलाईन तासिका पाहणार आहोत. उर्वरित भाग जो आहे आपण पुढच्या जेव्हा आपण तासिका घेऊ तेव्हा आपण यावर चर्चा करूया. मला असं वाटते, मला विश्वास आहे की मी जे तुम्हाला मुद्दे सांगितले, ज्या मुद्द्यांवर मी चर्चा केली, नक्कीच ते तुम्हाला समजले असतील. जे विषय, जे मुद्दे तुम्हाला समजले नसतील, कृपया आपला जे व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्यावर आपण बोलतं व्हावं. थोडं आपण बोलतं व्हावं याचा अर्थ एखादी ऑडिओ क्लिप आपण पाठवावी किंवा लिहून पाठवावं की सर आम्हाला ही डेफिनेशन, ही परिभाषा, ही व्याख्या समजलेली नाही आहे, आपण पुनश्च याच्यावर सांगावं. नक्कीच मी ते पुन्हा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.